ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अर्जुन, सायली, मधुभाऊ या तिघांनी मिळून असा काही प्लॅन केलाय की प्रियाच्या जाळ्यात प्रिया अडकत तिच्या तोंडून जे सत्य निघालंय ते डायरेक्ट मीडिया समोर आले। मधुभाऊंनी मुलाखत देत मीडियाला या सगळ्याचं रेकॉर्डिंग दाखवलंय आणि 3 सत्यांचा उलगडा झालाय। सगळ्यात म्हणजे प्रिया ही तन्वी नसून ही या सगळ्यामध्ये आता नाटक करत आहे रविराज किल्लेदारची मुलगी असल्याचं। दुसरं आता इकडे सुभेदारांची संपत्ती हडपण्यासाठी प्रियाने या सगळ्यामध्ये लग्न केलंय आणि तिसरं या सगळ्यामध्ये साक्षी आणि महिपत यांची साथीदार ही प्रिया आहे आणि प्रियाने त्या रात्री तिकडे असून साक्षीची खून करण्यासाठी मदत केलेली आहे। या सगळ्या गोष्टी एका कॉलमुळे कसा उलगडा झालाय सगळं आता अर्जुन आणि सायलीच्या हातामध्ये महत्त्वाचे पुरावे लागलेले आहेत। या महत्त्वाचे पुरावे लागल्यामुळे अर्जुन सायली पूर्णपणे आता त्या पुराव्यांच्या दिशेने विचार करत असता या सगळ्यामध्ये आधीपासून प्रिया ही महिपतची साथीदार होती ही गोष्ट लक्षात आली आणि त्यानंतर तिने आता आधीपासून साथीदार असल्यामुळे ज्या वेळेला खून झाला त्यावेळेला हा सगळा प्लॅन करून आणला होता हे सुद्धा समोर येतं। त्यामुळे मग आता इकडे अर्जुन सांगतो आपल्याला जर का तन्वीला अडकवायचं असेल तर या सगळ्यामध्ये आपल्याला खूप मोठा प्लॅन करायला पाहिजे आणि त्याच्यात तन्वीला अडकवायला पाहिजे। यावरती आता इकडे सायली सांगायला लागते ज्या वेळेला मी मधुभाऊंशी बोलण्यासाठी आतमध्ये जात असते त्या वेळेला प्रिया या सगळ्यामध्ये आता मला फॉलो करत असते, मला पाहत असते। मला काय वाटतं जर का या सगळ्यामध्ये मी मधुभाऊंच्या या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करून तिच्यापर्यंत अशी काही गोष्ट पोचवली तर ती नक्कीच या प्लॅनमध्ये अडकेल। अर्जुन म्हणतो वा तुम्ही तर एकदम वकिलाची बायको शोभताय, पण आता लवकरात लवकर हा प्लॅन आपल्याला वर्कआउट करायला पाहिजे। सायली म्हणते सर तुम्ही काळजी करू नका। मग सायली मधुभाऊंना ऑलरेडी आपल्या प्लॅनबद्दल माहिती सांगते आणि मग मुद्दाम प्रियाच्या समोरून ती सायलीला माहिती असतं की प्रिया आपलं बोलणं ऐकत आहे आणि त्यामुळे सायली आता मधुभाऊंना येते भेटायला आणि मधुभाऊ माझ्याकडे असे महत्त्वाचे 3 पुरावे सापडलेत ना की ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये प्रिया खोटं बोलते हे सत्य समजलंय। म्हणजे प्रिया आता त्या रात्री खुनाच्या रात्री तिकडे होती आणि खुनाच्या रात्री तिकडे होऊन तिने म्हणजे साक्षीचा साथ देत खून केलेला आहे ती सुद्धा सामील होती। मधुभाऊ म्हणतात हो त्या रात्री माझ्या डोक्यावरती मागून ज्या मुलीने वार केला ती प्रियाच होती। यावरती आता सायली सांगायला लागते एक काम करूया माझ्याकडे पुरावे आहेत, मी तुम्हाला इथे सांगू शकत नाहीत काय पुरावे आहेत ते, त्यामुळे तुम्ही काय करायचं माहिती आहे कोर्टात जाईपर्यंत कोणालाही आपल्याला पुरावे सापडलेत याबद्दल वाच्यताच करायची नाहीये आणि ही वाच्यता कुठेही झाली नाही पाहिजे जेणेकरून या सगळ्यामध्ये आता सगळे गाफील राहतील। ऐन वेळेला कोर्टामध्ये हे पुरावे मी सादर करेन। यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात पण मी सुटेन ना। यावरती सायली म्हणते हे जर का पुरावे कोर्टात सिद्ध झाले ना तर मधुभाऊ तुम्ही 100% सुटणार। आता प्रिया हादरते नक्की काय समजले। त्यावरती मधुभाऊ म्हणतात अगं कशाबद्दल पुरावे सापडलेत। यावरती सायली सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का अहो ही रविराज सर आहेत ना यांना पण फसवती आहे हा पण पुरावा सापडलाय। आता हे एक मोघम वाक्य बोलल्यामुळे प्रिया अजून हादरते। आता सायलीला माहीत नसतं की ही खोटी तन्वी आहे की काय आहे, तिने एक मोघम वाक्य बोललेली असते आणि त्यावरती प्रियाची ततपप व्हायला लागते। अरे बापरे म्हणजे मी ह्या सायलीचा पाठलाग करता करता माझ्याच नशिबाला हे सगळं आले की काय, म्हणजे आता मीच या सगळ्या प्रकरणामध्ये अडकते की काय। नाही मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकून चालणार नाहीये। लवकरात लवकर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून या सगळ्यामध्ये मला आता माझी सुटका करून घ्यायला पाहिजे। काय करू तोपर्यंत सायली सांगायला लागते हे बघा हे 3 पुरावे आहेत ना हे 3 पुरावे मी अशा ठिकाणी ठेवलेत की तिला सापडणारच नाहीयेत आणि हे 3 पुरावे तिच्या हाती लागायला नको यासाठी मी काळजी घेणार आहे। डायरेक्ट कोर्टातच हे पुरावे। मधुभाऊ म्हणतात काही काळजी करू नकोस, मी कुणालाच बोलणार नाहीये की ही रविराजांना फसवते, ही सुभेदारांना फसवते आणि ही कोर्टाला पण फसवते। असं म्हटल्यावरती प्रियाला वाटतं की काहीतरी यांच्या हाती महत्त्वाचं घबाड लागले। काय करू मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवणारे कोण। तर आता इकडे नागराज आणि महिपत मला त्यांनाच कॉल करून हे सांगायला। प्रिया ताबडतोब रूममध्ये येते। काय करू फोन घेते। फोन घेऊन प्रिया ताबडतोब त्यांना कॉल लावते
आता प्रिया मोबाईल लावते, काय होतंय, कॉल का नाही लागत, आणि ते प्रियाचा मोबाईल पूर्णपणे ट्रॅप केलेला असतो. इकडे सायली आणि अर्जुनचा हा प्लॅन असतो की ही काहीतरी गाफील होईल आणि आता या सगळ्यामध्ये प्रिया काहीतरी गाफीलपणे लगेचच काहीतरी पाऊल उचलेल, त्यांना माहिती होतं. आणि त्याच वेळेला प्रिया कॉल करते आणि कॉलवरती बोलायला लागते, तुमचं काय चाललंय, तुम्ही या सगळ्यामध्ये मला अडकवताय, सायलीच्या हातात पुरावा लागलाय, म्हणजे माझ्याबद्दल काहीतरी पुरावा लागलाय. ती मधुभाऊंना सांगत होती की त्या खुनाच्या रात्री मी तिथे होते आणि मी सुद्धा खुनात सामील आहे. तुम्ही काय केलंत, माझ्याविरुद्ध खुनाचा पुरावा सादर केलात का, म्हणजे तुमच्या मुलीला वाचवायला मला अडकवताय का. यावरती आता महिपत म्हणाला, तो काय बडबडतेस, ती तुला काहीही सांगते आणि तू ऐकतेस. यावरती आता ती सांगते, नाही, ती इतक्या कॉन्फिडेंटली बोलत होती, त्या कॉन्फिडेंटली मला कळत होतं की या सगळ्यामध्ये हा पुरावा काहीतरी आहे. तिच्या हाती 3 पुरावे लागलेत. मला तर वाटतंय की खूप भीती वाटते. त्यात ती म्हणत होती की रविराज किल्लेदारला घाबरवतायत, रविराज किल्लेदारला फसवतायत, त्याचप्रमाणे सुभेदारांना फसवतायत आणि कोर्टाला. म्हणजे काय पुरावा आणलाय, मी तन्वी नाही आहे हे तिला कळलंय का, मी खोटारडी तन्वी आहे हे कळलंय का. म्हणूनच ती म्हणाली ना की या सगळ्यामध्ये आता मी फसवती आहे रविराज किल्लेदारना आणि त्यानंतर खुनाच्या दिवशी साक्षीने खून केला हे सत्य मी लपवलं. म्हणून ती म्हणत होती की कोर्टाला फसवताय आणि त्याचप्रमाणे मी अश्विनशी लग्न या प्रॉपर्टीसाठी किंवा तुमच्या सांगण्यावरून केले, म्हणून ती म्हणत होती की सुभेदारांना फसवताय. एक एक करत प्रियाच्या तोंडून प्रियाचे गुन्हे सगळे कबूल झालेले असतात. इकडे सायली ऐकत असते, तिकडे रेकॉर्ड होत असतं आणि सगळं प्रियाचं बोलणं ट्रॅक होत असतं, प्रियाचं बोलणं रेकॉर्डिंग होत असतं. हाच महत्त्वाचा पुरावा असतो प्रियाच्या विरोधात. आणि आता इकडे सायली हदरते, म्हणजे ही रविराजांना फसवते ही तन्वी नाहीच आहे. पण बोलता बोलता प्रिया आता या सगळ्यामध्ये सायली तन्वी आहे हे बोलणं तिच्या ओघातून राहतं, त्यामुळे ते सत्य समोर येणं अजून बाकी असतं. मग आता सायली हे सगळं ऐकते आणि सायली हदरते की ती खोटारडी मुलगी आहे, ती घरच्यांना हे करते आहे, दारच्यांना हे करते, कोर्टाला फसवते, ते काही नाही. हे सगळं रेकॉर्डिंग आता मला लवकरात लवकर अर्जुन सरांना दाखवायला पाहिजे. मग आता अर्जुनकडे ती येते, अर्जुनला ते सगळं रेकॉर्डिंग दाखवते. हे काय आहे, म्हणजे ही तन्वी नाहीच आहे, ही तन्वी असल्याचं फक्त नाटक करते, तन्वी असल्याचं नाटक करून आपल्याला या सगळ्यामध्ये ती आता अडकवण्याचा प्रयत्न करते. कळतंय का तुम्हाला, काहीतरी लवकरात लवकर करा आणि हिचा पर्दाफाश करा. अर्जुन म्हणतो, आता आपण नाही करायचं, आता जे काही करायचं ते सगळं मधुभाऊंच्या इथून करायचं आहे. मी मधुभाऊंच्या सोबत आता एक पत्रकार परिषद आयोजित करतोय आणि या पत्रकार परिषदेमध्ये आता मी मधुभाऊंना या सगळ्यामध्ये हे रेकॉर्डिंग ऐकवून स्वतः कसे निर्दोष आहेत हे सिद्ध करायला लावणार आहे. आणि याच्यामुळे आपल्याला खूप मोठा इम्पॅक्ट पडणार आहे, कारण कोर्टामध्ये हे रेकॉर्डिंग दाखवलं ना, त्यापेक्षा इम्पॅक्ट आपण पत्रकारांवरती जर का दबाव आणून केलं तर महत्त्वाचा पडेल. मग काय, मधुभाऊंना पत्रकार परिषद घेण्यासाठी अर्जुन सांग. इकडे तोपर्यंत प्रियाला माहितीच नसतं की आपलं बोलणं रेकॉर्ड होतंय. प्रिया विचार करत असते, काय करू, हिच्या हाती कोणता पुरावा लागलाय, मला काहीही करून सायलीच्या रूममध्ये जाऊन तो पुरावा शोधला पाहिजे. प्रिया आता पुरावा शोधण्यासाठी तडफड करत असते आणि ती आता सायलीच्या रूमला लॉक असल्यामुळे तिला सायलीच्या रूममध्ये जाता येत नसतं, कारण एकतर सायली घरात असेल तर सायलीच्या रूममध्ये जाता येणार नाही आणि सायली ज्यावेळेला नसते तेव्हा ती रूम लॉक करून जाते. मी काय करू, मी इथे लग्न करून चांगलीच अडकले, या पण घरातून हकलपट्टी होईल, किल्लेदारच्या पण घरात जाता येणार नाही आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये आता मला जेलमध्ये जायला लागेल की काय, महिपत आपल्या मुलीला वाचवण्यासाठी मला जेलमध्ये पाठवेल की काय, काय नक्की होईल हे तिला काही कळतच नसतं. आता अर्जुन कल्पनाकडे येतो. कल्पना उठून चाललेली असते. अर्जुन तिचा हात धरतो. मम्मा, मला माहिती आहे की तुझा माझ्यावरती राग आहे, कारण मी सायलीची साथ देतो, पण आजच्या दिवसाला TV लावून बघ, जे काही सत्य आहे ते समोर येईल. आत्ता तुला जर का मी असं सांगितलं तर त्यावरती कुठेतरी कुणाला तरी याचा सुगावा लागेल आणि मग मात्र माझं सगळं प्लॅन फसेल. म्हणून TV लाव, पूर्णाईला सांग, किंवा मोबाईलवरती रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा तुला येतील. आज लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये खूप मोठा सत्याचा उलगडा होईल. यावरती आता कल्पना म्हणते, आता घरातल्या गोष्टी चव्हाट्यावरती आणायला निघालास. यावरती अर्जुन म्हणतो, नाही, मी चव्हाट्यावरती नाही आणणार. एक निर्दोष माणूस ज्याला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे ना,
तो निर्दोष माणूस त्याची बाजू मांडणार आहे. तुम्ही एकदा फक्त मधुभाऊंनी पत्रकार परिषद लावलेली असते आणि त्याच वेळेला नेमके रविराज सुद्धा हे पाहणार असतात. मधुभाऊंनी पत्रकार परिषद ठेवल्यावरती ते सांगतात, माझ्यावरती हा जो काही आरोप झालाय ना ते मोठ्या लोकांनी केलेला आहे. आज जर मला कोर्टामध्ये न्याय मिळू देऊ शकत नाही तर मी सोशल मीडियाला आवाहन करतोय, या सगळ्यामध्ये तुम्ही मला न्याय मिळवून द्या. तन्वी किल्लेदार ही जी मुलगी माझ्यावरती आरोप करत आहे तिचं हे स्टेटमेंट आहे. कुसुम म्हणते आणि ही तन्वी किल्लेदार मुळातच आधीची प्रिया मधुकर आमच्या आश्रमात राहणारी मुलगी होती असं म्हटल्यावरती आता तिचं स्टेटमेंट रेकॉर्डेड सगळं ऐकवलं जातं. त्यावर आता इकडे प्रिया येते. टीव्हीवरती हेच चालू आहे, समोर हेच चालू आहे. प्रिया गडबडते. पूर्णाजीच्या हातामध्ये फोन असतो. मधुभाऊंचं स्टेटमेंट. प्रिया सांगते हे काय? त्यावरती कल्पना म्हणते बघू मला अर्जुनने सांगितले की आज काहीतरी खऱ्या खोट्याचा निवाडा होणार. प्रिया म्हणते नाही हे मधुभाऊ खोटं बोलतायत, हे मधुभाऊ काहीही सांगतायत. यावरती आता इकडे कल्पना म्हणायला लागते पण तुला कसं माहिती की मधुभाऊ काहीही सांगतायत ते? तू आम्हाला बघू दे काय म्हणतायत ते. प्रिया म्हणते नाही, ते माझ्याबद्दल खोटं नाटं पसरवून आता सायलीचीच बाजू घेण्याचं काम करणार. तुम्ही सगळे याला भूलू नका. यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते थांब, पण काय म्हणतायत ते तरी ऐकू दे, फोन दे इकडे. प्रिया फोन द्यायला तयार नसते पण आता चिडलेली कल्पना फोन हिसकावून घेते आणि सगळं ऐकायला लागते. त्याच वेळेला मधुभाऊ ते रेकॉर्डेड स्टेटमेंट ऐकवतात प्रियाचं की मी मुळातच तन्वी किल्लेदार नाही आहे. हे सत्य कसं काय सायलीला समजलं? मुळातच मी पैशासाठी सुभेदारांच्या घरी सून बनून गेले, हे सत्य कसं कळलं? खुनाच्या रात्री मधुभाऊंच्या डोक्यावरती मीच वारलं होतं आणि साक्षीने खून करताना मी स्वतः तिकडे होते तरीसुद्धा मी मधुभाऊंचं नाव केलं. 3 पुरावे सापडलेत. कसले पुरावे सापडले असतील? कल्पना म्हणते काय ग तन्वी, हे तर तुझा आवाज आहे, हे तर तुझं बोलणं आहे. यावरती प्रिया सांगायला ते नाही हा आवाज माझा नाही आहे मामी. कल्पना आई तू नको ह्याच्यावर विश्वास ठेव, ते मला अडकवतायत या सगळ्यामध्ये. यावरती मधुभाऊ म्हणतात इकडे पत्रकार परिषदेमध्ये मुळातच या सगळ्यामध्ये प्रिया मधुकर ही माझ्या आश्रमात वाढलेली मुलगी, हिला पैशाची हाव होती म्हणून तिने संगनमत केलं महिपत शिकरेसोबत आणि त्यांनीच मिळून हा खून केलेला आहे. खुनाच्या रात्री ती तिथेच होती पण तिने साक्षीचं नाव न सांगता माझं नाव सांगून मला अडकवलेलं आहे. आणि त्याचनंतर हे तिचं स्टेटमेंट. ती मुळातच तन्वी किल्लेदार नाही आहे, ती खोटारडी आहे आणि आता सुभेदारांच्या घरीसुद्धा ती सून म्हणून आले, तीसुद्धा याच कारणासाठी की तिला त्यांची पैसा हवे आहे आणि कोर्टाची पण दिशाभूल करते. एक एक करत तिच्याच तोंडून 3 सत्य समोर आलेत आणि या सत्याचा विचार करून मला कोर्टासमोर न्याय मिळवून देण्यात यावरती प्रिया म्हणते हे खोटं बोलतायत. यावर पूर्णाजी म्हणते पण आवाज तर तुझाच आहे ना, तुझ्याच आवाजात हे रेकॉर्डेड आहे. प्रिया म्हणते नाही माझा आवाज हे केलाय. यावरती पत्रकार पण तो प्रश्न विचारतात जे कल्पना पाहत असते की हा आवाज त्यांचाच आहे कशावरून. यावरती आता मधुभाऊ सांगतात तुम्हाला या सगळ्याचा पुरावा कोर्टात बघायला मिळेल. मी या आवाज ओरिजिनल आहे हे सुद्धा मी सर्टिफिकेट घेतलेलं आहे असं म्हटल्यावरती पूर्णपणे आता इकडे कल्पना सांगायला लागते काय ग तन्वी, तू हे काय बोलतेस? तू तन्वी नाहीस, तू इथे पैशासाठी आलीस. काय आहे हे? मग तू का महिपत शिकरेला काय सांगत होतीस? पूर्णाजी म्हणते महिपत सुद्धा तुझा काय संबंध? पत्रकारांच्या समोर सगळं सत्य आलेलं असतं. रविराज ऐकत असतात, कल्पना ऐकत असते, पूर्णाजी ऐकत असते. सगळं सत्य उलगडल्यावरती प्रियावरती काय ॲक्शन घेणार पाहणार रंजक.